सुंदर अशी पाठीमागे जी आपल्याला महादेवाची 11 फुटाची मूर्तीची दिसते. विशेष याचं महत्त्व असं की आपल्या संभाजीनगरामध्ये प्रॉपर संभाजीनगरामध्ये 11 फुटी महादेवाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळणार नाही. असे सुंदर असं हे मूर्तीचं नियोजन झालेलं आहे. 13 तारखेला अनावरण होणार आहे आणि 13 तारखेला 4 वाजता जे येतील. म्हणजे परमात्म्याचं तर कार्य आपण करतोच, पण परमात्म्याचं कार्य करत असताना प्रत्यक्ष मानवसेवा सुद्धा आपल्याकडनं झाली पाहिजे. म्हणून मानवसेवा ह्या उद्देशानं आपण वेधशाळेचे नियोजन केलेलं आहे. पुढे चालून वृद्धाश्रम, अनाथ आश्रम, गोशाळा आणि विशेष म्हणजे समोर जे आपल्याला रामरायाची जी मूर्ती दिसते, भारतामध्ये एवढी आकर्षक मूर्ती 51 फुटाची आपल्याला कुठेही पाहायला मिळणार विशेष. आणि सध्या आपलं मराठवाडा आणि आपला विदर्भ जर विचार जर केला तर एवढी मोठी 51 फुटाची मूर्ती आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही. या ठिकाणी वृद्धाश्रमाचं सुद्धा नियोजन असं आहे की बाबा बऱ्याच वेळेस असं आहे की बऱ्याच ठिकाणी असा विषय आहे की बाबा वृद्ध त्या ठिकाणी मुलं घेऊन येतात आणि आमच्या आईवडिलांना पैसे देऊन ठेवा. इथे तसा प्रकार होणार आहेत, पण काही कारणास्तव ते आज जगामध्ये नाही. असेच वृद्धांचं आपलं नियोजन आहे. आणि दुसरं एक विशेष आपल्याला म्हणजे आवर्जून सांगायचं म्हणजे जे अनाथ जे लेकर आहेत, मुलगा असो मुलगी असो, हे इथे येणार त्या परिस्थितीची आपण समजू शकतो कशा पद्धतीने परिस्थितीत येणार. पण इथून बाहेर ज्यावेळेस पडतील तर एक विशेष म्हणजे आपल्यासारखा एखादा पत्रकार असू शकतो किंवा आमदार खासदार किंवा जे काय त्याच्या तो ताकदीनुसार त्याच्या बुद्धीनुसार तो तयार होईल आणि तरच बाहेर पडेल. असं आपल्या या ठिकाणी एकही रुपयाचा नियोजन म्हणजे पुन्हा म्हणजे असं घेऊन किंवा असं अजूनपर्यंत तरी केलेलं नाही. आणि सगळ्यांना एकच आपल्या मार्फत सर्वांचं भगवंताचं कार्य परमार्थ तर होतच आहे, पण यासोबत मानवसेवा सुद्धा या ठिकाणी होत आहे. यासाठी सर्वांनी या आपल्या आश्रमाला या ठिकाणी मदत करावी. आणि विशेष म्हणजे सहकार्य आपले कांते आप्पा, त्यानंतर राम आप्पा, ईश्वर आप्पा, सचिन आप्पा, लक्ष्मण आप्पा, हे सर्वांनी या ठिकाणी म्हणजे पूर्णपणे ताकदीनं या ठिकाणी झोकून दिलेले आहे भगवंत कार्यात. आणि विशेष म्हणजे आमचे सहकारी म्हणजे व्यवस्थापनाचं पूर्ण जे कार्य आहे तर रामानंद सरस्वती यांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. आपण संदीपांजी भोंगरेंना सुद्धा या ठिकाणी पत्रिका पोहोचवली आहे. त्यानंतर संजयजी क्षीरसागरांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलं आहे. अतुलजी सावेंना सुद्धा आमंत्रण या ठिकाणी दिलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आपल्या शहराचे प्रथम नागरिक आपले राजूरकरजी, समीर राजूरकरजी यांना सुद्धा या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे. ते सर्वजण या ठिकाणी येणारच आहेत. संजय आप्पा बारगजे या ठिकाणी येणार आहेत. आणि व्यावसायिक सुद्धा सर्व बऱ्यापैकी येण्याचं प्रत्येकाचं नियोजन आहे. आपण सर्वांना पत्रिका सुद्धा दिल्या, सर्वांना आमंत्रण दिलं आणि सर्वांनी आनंदाने स्वीकारून येण्याचं सुद्धा या ठिकाणी सांगितलं. अकलूज म्हणजे मोठं पंढरपूर जे आहे, मोठं पंढरपूरच्या जवळ अकलूज आहे, कोल्हापूर जिल्हा. अकलूजवरनं ही भगवंताची मूर्ती या ठिकाणी आलेली. भाविक येण्याचं नियोजन आहे. म्हणजे जवळपास कारण प्रचार बऱ्यापैकी झालेला आहे आणि आपल्या सरकारने सर्वांनी माउथ पब्लिसिटी खूप झाली. बाकी बऱ्यापैकी जे आम्ही ताकदीनं जे आमचे शिष्यमंडळ आहे प्रत्येकाला आपण पत्रिका सोशल मीडियाला सुद्धा या ठिकाणी हजाराच्या वरती येणार. महाराज कोणते येणार ह्या ठिकाणी महाराज म्हणजे ज्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा ही देवांची झालेली, अभिषेक सकाळी रुद्राभिषेक वगैरे इथं अभिषेक सुद्धा देवाचं त्या ठिकाणी होणार. त्यानंतर 4 वाजता सकाळी सर्व भाविकांना आणि मान्यवरांसाठी या ठिकाणी आहे अनावरण ह्या होणार, शांतीपाठ होणार. आणि ही जी मूर्ती आहे ह्या मूर्ती पूर्ण आप्पावाडी परिसरामध्ये पूर्ण मिरवणूक होणार. 4 ते 5च्या दरम्यान त्या ठिकाणी आपले इथे भगवंत विराजमान आहे. मंदिरावर कोणत्या कोणत्या देवता समाज काळ वगैरे